ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊ न देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. शेवटपर्यंत जे धीराने राहतील, तारण त्यांचे होणार. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 19:7-11 ही वचने. स्तोत्रसंहिता 19:7-11 ही वचने. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वासनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व ध्येय न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन स्तोत्रसंहिता 19वा अध्याय त्याच्या 7व्या वचनापासून तर 11व्या पर्यंतची वचने आपण पाहूया. आपलं मन लावत नाही, परमेश्वराचं वचन आम्ही गांभीर्याने घेत नाही. परमेश्वराचं वचन आम्ही असंच मनावर घेत नाही. परमेश्वराचा वचनाचा तुम्ही आणि मी आदर करत नाही. परंतु प्रियानो, परमेश्वराच्या वचनाबद्दल असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचं वचन, परमेश्वराने आपल्या संपूर्ण नावाहून वचनाची थोरी वाढवलेली आहे. प्रियांनो, का वचनाची थोरी वाढवलेली आहे? तर वचन हे सक्रिय आहे. वचन हे तुमचं आणि माझं जीवन परिवर्तन करणार आहे. वचन हे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे माझ्या प्रियानो. आणि ह्या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वराचे वचन किती महत्वपूर्ण आहे, परिपूर्ण आहे, जे मनाचे परिवर्तन करणारे आहे. प्रियानो, आज मनुष्याच्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी कुणालाही आरोग्य देऊ शकत नाही, परंतु परमेश्वराचे वचन सांगतं की परमेश्वर आपलं वचन पाठवून रोग्यास आरोग्य देत असतो. माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी कुणाचंच परिवर्तन करू शकत नाही, परंतु देवाचे वचन
सांगतं की देवाच्या वचनाच्या द्वारे बऱ्याच लोकांचे मनुष्याचे परिवर्तन होते. आज परमेश्वराच्या वचनानुसार आज आमच्या देवाचं वचन हे किती महत्वपूर्ण आहे प्रियानो. आज त्या वचनाला आम्ही महत्व देणं गरजेचं आहे. आज आम्ही त्या वचनाला मान देणं गरजेचं आहे. आम्ही त्या वचनाला देवाचं गौरव करणं फार गरजेचं आहे. त्या देवाच्या वचनाबद्दल आमच्या जीवनामध्ये समाधानपूर्वक कार्य करणं फार गरजेचं आहे. प्रियानो, तेच वचन आहे जे जीवन देणार आहे. तेच वचन आहे जे परमेश्वराच्या मार्गामध्ये आम्हाला सात्विकपणे चालण्यासाठी मदत करत असते. तेच वचन आहे जे तुम्हाला आणि मला आम्ही समजदार आम्ही नाही आहोत तेच आम्हाला समंजस करत असतं. आणि आज परमेश्वराच्या वचनाला आम्ही मान देत नाही. माझ्या प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनाला मान देतो ना, तर प्रियानो, तो परमेश्वर देखील तुमचा आणि माझा मान केल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही परमेश्वराला महत्व देत आहोत का? आम्ही देवाच्या वचनाला महत्व देत आहोत का? आम्ही देवाच्या वचनाची आमच्या जीवनामध्ये कितपर आम्ही गांभीर्याने आपले कार्य करत आहोत का? देवाच्या वचनाला आम्ही गांभीर्याने घेत आहोत का? आम्ही देवाच्या वचनाचा अव्यर्थ करत नाही. प्रियानो, परमेश्वराचं वचन सांगतं की आज जे काही आपल्या जीवनामध्ये यहोशुआ सिद्ध झाला, यहोशुआ आपल्या जीवनामध्ये सफल झाला फक्त देवाच्या वचनाच्या द्वारे. फक्त देवाने त्याला सांगितलं की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. जे काही याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याची तू काळजीपूर्वक पाळ. त्याच्या उजवीकडे डावीकडे वळू नको. तू जाशील तिकडं सक्सेस होतील, सफल होशील. प्रियानो, आज तेच वचन आज आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आज त्या देवाला म्हणूया, देवा, त्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घे आणि ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तुझी कृपा आम्हाला पुरव परमेश्वरा, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आज प्रभूला म्हणूया, देवा, आज प्रभूला म्हणूया, परमेश्वरा, तू आमच्या जीवनात कार्य कर. चला आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोक्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो माझा राजा, तुला गौरवितो, तुला उंचावितो. आज प्रभू, जे वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे आम्हाला माहित आहे प्रभू, ते वचन आमचं जीवन परिवर्तन करणार आहे. प्रभू, ते वचन आम्हाला समंजस करणार आहे. ते वचन प्रभू आम्हाला आनंदित करणार आहे. ते वचन आम्हाला शुद्ध करणार आहे. ते वचन प्रभू परमेश्वर बाप्पा आम्हाला मधुपेक्षा गोड आहे. प्रभू, आज त्या वचनाचा मानना, त्या वचनाचं गांभीर्य, त्या वचनाचा रस आम्हाला घेण्यासाठी तू सहाय्य कर प्रभू. आणि आमच्या जीवनाद्वारे प्रभू, जे काही वचन परमेश्वर बाप्पा आम्ही ऐकत नाही, या वचनापासून आम्ही दूर जातो, हा स्वभाव आमच्या जीवनातून काढून टाक माझा राजा. आणि तुझ्या वचनाचा हो प्रभू मान करणारे, तुझ्या वचनाचं प्रभू गौरव करणारे असं तू आम्हाला बनव परमेश्वर. आम्हा प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हाती समर्पित करत आहे. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुझ्याच नावाला देतो प्रभू. प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आम्ही होऊया प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.